सोने खरेदी करावीच लागते आणि हे चुकीचंच आहे. खरेदीच करायला लागते. परत गॅस हे खरेदी करायला लागते. तेल वापरायलाच लागते. त्याशिवाय स्वयंपाक होतोय तेल घातल्याशिवाय. बरोबर आहे, त्यांचं काय चुकीचं नाही. आजचा काळच येतो. ही महागाई होणार आणि लोकांना ते पटत नाही. कसं महागाई झाली, कशी महागाई झाली. अगदी बरोबर आहे ना. परिस्थिती आता अशी युद्ध झाले, ज्या इकडे युद्ध तिकडे होतं, त्या युद्धामुळं तेलाचे बिलाचे सगळे ते बोलतात ते बरोबर नाही. काय चुकीचं नाही काय. चुकीचंच आहे होय. काय असे सर्वसामान्य लोकांना परवडतच नाही. दर हे वाढणार तर आम्ही हे धरलंय. आम्ही मस्त 50 रुपये धरले दर वाढवतो पेट्रोलचा. त्याच्या गाड्या पण कमी होणार नाहीत बाजूतल्या. ज्यांना गरज असेल तोच चालवेल. माझं मत असं आहे की त्यांनी जे आवाहन केले ते बरोबर आहे. त्यात काय चुकीचं नाही. आपली इकॉनॉमी ढासायला नाही पाहिजे. हे त्यांच्या ॲक्च्युली ही कॉस्ट जी वाढली आहे ही अपेक्षेच्या कमी वाढली आहे. जास्त वाढायला पाहिजे होती मार्केटचं सगळं दृश्य पाहता. आमचं सहमत आहे त्यांना. खरं आता पर्याय नाही, गाडी फिरवायलाच पाहिजे. तर करणार काय तिथं? नमस्कार, मी पौरस अंगडी. आपण पाहताय मी मार्मिक. आज आपण आलोय कोल्हापूरच्या रंकाळ्यावरती. मोदीजींनी जे आवाहन केले की सोने खरेदी कमी करा, पेट्रोल डिझेलच्या वापराच्या गाड्या कमी करा, इलेक्ट्रिक गाड्यांचा जास्तीत जास्त वापर करा. तर त्याबद्दल कोल्हापूरकरांचं काय मत आहे जाणून घेऊयात कोल्हापूरकरांकडूनच. मामा, काय मत आहे? मोदीजींनी आवाहन केले सोनं खरेदी करू नका किंवा इलेक्ट्रिक गाड्यांचा जास्त वापर करा, पेट्रोल डिझेल कमी वापरा. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? अगदी बरोबर आहे ना. परिस्थिती आता अशी युद्ध झाले, ज्या इकडे युद्ध तिकडे होतं, त्या युद्धामुळं तेलाचे बिलाचे सगळे ते बोलतात ते बरोबर नाही. काय चुकीचं नाही काय. ही महागाई होणार आणि लोकांना ते पटत नाही. कसं महागाई झाली, कशी महागाई झाली. पण होणार ना, तशी परिस्थिती आहे ना. बाहेर देशात आता ते आपल्या जे आखातात देशात तेल यायचं वगैरे काय काय यायचं ते आता बंदच झाले ना. त्याच्यामुळे महागाई होणार. लोकांना काय सगळ्याच बाजू म्हणजे मोदीजींनी जो एकतर्फी निर्णय घेतलाय तो योग्य असं वाटतंय का तुम्हाला? आमच्या वाटतंय तुम्हाला? का वाटतं मग परिस्थिती तशी आहे ना. मग लोकांना तर बाकीच्यांना वाटत असेल, पण परिस्थितीच्या युद्धामुळे ह्याच्यामुळे तेल यायची बंद झाले, सगळंच बंद झालंय ना. तुमचं गॅस पुरवठा बंद झाला सगळं. म्हणून त्यांनी जे सांगितलेलं आहे की आतापासून सावध राहा, आणि ते अगदी बरोबर आहे ना. मग काही चुकीचं नाही ना. मामा, तुम्हाला काय वाटतंय? मोदीजींनी जे आवाहन केले त्याबद्दल काय मत आहे? बरोबर आहे, त्यांचं काय चुकीचं नाही. आजचा काळच येतो. आजचा काळच आहे. कारण काय सगळीकडे पब्लिक बी जास्त झाली, लोकसंख्या वाढली. त्यांना तरी काय म्हणते, युद्ध चालू तिकडं, महागाई सगळे होणारच. म्हणजे मोदीजींनी जो एकतर्फी निर्णय घेतलाय तो योग्य आहे. हो. असं काय वाटतंय तुम्हाला? कारण का आपले दिसतंय ना समोर काय परिस्थिती आहे लोकांनी. अजून चांगले काही काळांचा मोदी जे आहे तोपर्यंत चांगलं राहणार. निवडणुकीच्या अगोदर त्यांनी काय आवाहन केलं नव्हतं आपल्याला. आता अचानक निवडणूक झाल्यानंतर ते अचानक आपल्याला आवाहन करायला लागले, असं का मोदीजी? नाही, त्यांची काय चुकी. काही विलक्षण आलं म्हणून असं तुमची म्हणणं आहे, चुकीचे आहे ते. त्यांचं बरोबर आहे. मग मोदीजींनी काय केले? सोने चांदी खरेदी करू नका किंवा इलेक्ट्रिक गाड्यांचा जास्त वापर करा, पेट्रोल डिझेल कमी वापरा, हे जे आवाहन केले ते तुम्हाला काय वाटतं? योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य नाही आहे. नाही. कारण आता लग्न सराईमुळे सोने खरेदी करणे हे जरुरीच असते. सोने खरेदी करावंच लागते. कारण नवरा नवरीला सोनच घालतात पहिला. बरोबर आहे. त्यामुळं सोने खरेदी करावीच लागते आणि हे चुकीचंच आहे. म्हणजे मोदीजींनी जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य आहे. अयोग्य आहे का? असं काय वाटतंय? नाही. आता काय सांगते, ते सोने खरेदीच करायला लागते. परत गॅस हे खरेदी करायला लागते. तेल वापरायलाच लागते. त्याशिवाय स्वयंपाक होतोय तेल घातल्याशिवाय. बरोबर आहे. मग तेलाचा वापर करावाच लागतोय. पेट्रोल 3 रुपयाने महागले, गॅस सीएनजी 2 रुपयाने महागला आज आहे. मागले ना 3 रुपये. चुकीचंच आहे होय. काय असे सर्वसामान्य लोकांना परवडतच नाही या गोष्टी. सर्वसामान्य लोकांना 3 रुपये म्हणजे जास्तच असतात. खाद्यतेलाबद्दल तुमचं काय मत आहे? खाद्यतेल पण वाढलंय. स्वयंपाक करायला तुम्ही दररोज आता स्वयंपाक सुद्धा करत असणार, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? ठीक आहे, अवघडच आहे की. वापरल्याशिवाय करताच येत नाही. तेल वापरल्याशिवाय स्वयंपाक करता येते? काका नमस्ते. मोदीजींनी जे आवाहन केले पेट्रोल डिझेल कमी वापरा किंवा सोनं चांदी खरेदी कमी करा, इलेक्ट्रिक गाड्यांचा जास्त वापर करा, हे मोदीजींनी सांगितले, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आपल्याला जागतिक पातळीवरचं काय माहिती नाही आहे. आणि आम्ही सगळ्यात महत्त्व म्हणजे सोनं खरेदी करण्यासारखी परिस्थितीच नाही आहे आता. 2 लाख 3 लाख रुपये सोनं तोळा झाला. त्यामुळे तो सोन्याचा पण विषय येत नाही. तर गाडी आता जेवढी लागते तेवढी फिरवायलाच पाहिजे. आता काय पर्याय नाही. खरेदी करायला पाहिजे किंवा पेट्रोल डिझेल कमी करून तुम्हाला काय वाटते? पेट्रोल डिझेलची कमी करून इलेक्ट्रिक गाड्यांचा जास्त वापर करणं योग्य वाटेल? इलेक्ट्रिक गाड्यांचं काय होते, रेंज जास्त नसल्या कारणाने
तो प्रॉब्लेम सगळ्यात महत्त्वाचा आहे ते सिटीमध्ये फिरायच्या वेळेला आम्ही वापरून बघितले त्याचा काही उपयोग झाला नाही म्हणून विकली आणि सरळ ज्युपिटर घेतली आणि एका वेळेला 4 घेतल्या ज्युपिटर सगळ्यात महत्त्वाचं. पेट्रोलचे जे दर आहेत ते 3 रुपयाने वाढलेत. LPG CNGचे गॅसचे दर 2 रुपयाने वाढलेत. त्याबद्दल काय म्हणू शकता तुम्ही सांगू शकता? दर हे वाढणार तर आम्ही हे धरलंय आम्ही मस्त 50 रुपये धरलंय दर वाढवतो पेट्रोलचा. त्याशिवाय गाड्या पण कमी होणार नाहीत बाजूतल्या ज्यांना गरज असेल तोच चालवेल. म्हणजे एखादे मोदीजींच्या जे आवाहन केले मोदीजींनी त्यामध्ये तुम्ही सहमत आहात का त्याबद्दल? केलंय चांगल्यासाठी खरं जी गरज आहे ती तर करायलाच पाहिजे ना. हा त्याला पर्याय काय नाही आहे. म्हणजे तुम्ही एकंदरीत मोदीजींनी जे आवाहन केले आमचं सहमत आहे त्यांना. खरं आता पर्यायच नाही आहे गाडी फिरवायलाच पाहिजे तर करणार काय तिथं. आता मला समजा जाऊन मटेरियल आणायचं असलं मी काय सायकलवरून आणू शकत नाही बरोबर आहे. किंवा इलेक्ट्रिक पण गाडीवरून आणू शकत नाही. त्याला त्या ताकदीच्याच गाड्या पाहिजेत ना. आता मी तेवढ्यासाठी रिक्षा केली आहे इलेक्ट्रिक सगळं साहित्य आणण्यासाठी. खरं ऐन वेळेला काय करायचं. दादा नमस्कार. मोदीजींनी जे आवाहन केले की सोने चांदी खरेदी करू नका किंवा पेट्रोल डिझेलचा कमी वापर करा, इलेक्ट्रिक गाड्यांचा जास्त वापर करा, हे जे मोदीजींनी आवाहन केले त्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की त्यांनी जे आवाहन केले ते बरोबर आहे, त्यात काय चुकीचं नाही. आपली इकॉनॉमी ढासायला नाही पाहिजे हे त्यांचा सगळा फ्युचर प्लॅनिंग आहे आणि याच्यासाठी आपल्या लोकांनी साथ दिली पाहिजे. इलेक्ट्रिक व्हेकल्स असू देत, एनर्जी सेक्टर असू दे किंवा तुमचं गोल्ड असू दे, याच्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे आणि आपला त्यांचा पाठिंबा पूर्ण पाहिजे. मी तर करणार आहे, तुम्ही पण करा. पेट्रोल जे आहे ते 3 रुपयांनी महागले, CNG 2 रुपयांनी महागलाय, त्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकाल? ॲक्च्युली ही कॉस्ट जी वाढली आहे ही अपेक्षेच्या पेक्षा कमी वाढली आहे. जास्त वाढायला पाहिजे होती मार्केटचं सगळं दृश्य पाहता. पण ठीक आहे असू दे, पण वाढलेली कॉस्ट सुद्धा गव्हर्नमेंट पुढं मागं कधीतरी कमी करेल अशी इच्छा आपण बाळगू. फ्युचरमध्ये तुम्ही काय खरेदी कराल जर घ्यायची झाली तर? पेट्रोल डिझेलच्या गाड्या खरेदी कराल का इलेक्ट्रिक गाड्या खरेदी कराल? मला जर हायब्रिड मॉडेल मिळालं तर मी हायब्रिडकडे पहिला जाईल कारण दोन्हीसाठी धोक्याची घंटा दोन्हीकडे पण आहे. पेट्रोल एकीकडे मागतोय पण आणि लाईटची सुविधा तुमच्यापर्यंत किती पोचते हे माहीत नाही. जसं आता CNG आणि पेट्रोलचं मॉडेल मिळतंय तसं जर उद्या इलेक्ट्रिक व्हेकल आणि जर पेट्रोल मिळालं तर बरं होईल. म्हणजे मोदीजींनी जे एकतर्फे आवाहन केले ते योग्य असं तुम्हाला वाटतंय? 100% योग्यच आहे. हो योग्य आहे. ठीक आहे, थँक्यू.